कोर्टाचो निर्णय आमकां एकदम शॉकिंग आसा. Honda election, it is decided decision of the High Court. This is what a black day in democracy means. And this is even the courts in India should not behave like this. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा महोत्सव असं म्हटलं जातं. या निवडणुका निष्पक्षपातीपणे, शांततेत आणि कायदेशीर पद्धतीनं घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाचीच. पण गोवा विधानसभेच्या फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयोगानं कायद्यालाच बगल दिल्याचं धक्कादायक प्रकरण बुधवार 8 एप्रिल रोजी न्यायालयातून समोर आलंय. मतदान अवघ्या 18 तासांवर येऊन ठेपलं होतं. सगळ्या केंद्रांवर जय्यत तयारी करण्यात आली होती. पण ही पोटनिवडणूकच बेकायदेशीर असल्याचं न्यायालयात सिद्ध झाल्यानं निवडणूक आयोगाला चांगलीच चपराक बसली आहे. निवडणूक आयोगाच्या याच बेकायदेशीर कृत्याचा भांडाफोड करणाऱ्या उच्च न्यायालयाचा हा विशेष रिपोर्ट. फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कृषी मंत्री रवी नाईक यांचं 14 ऑक्टोबर 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात 5 राज्यांच्या निवडणुकांसह 9 एप्रिल या दिवशी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगानं केली होती. 16 मार्च रोजी पोटनिवडणुकीची राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार मतमोजणी 4 मे रोजी होणार होती. त्या अधिसूचनेनुसार 23 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये काँग्रेसतर्फे केतन भाटीकर, भाजपतर्फे रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक तर आम आदमी पक्षातर्फे गीतेश नाईक निवडणूक रिंगणात उतरले होते. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळं मुख्यमंत्री, सत्ताधारी आमदार, मंत्री दिवस रात्र फोंड्यात प्रचार करत होते. अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही फोंड्यात भव्य सभा झाली होती. विरोधी काँग्रेस आणि आपनं देखील चांगलाच नेट लावला होता. हे सगळं सुरू असतानाच पोटनिवडणूक बेकायदेशीर असल्याची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोहोचली. प्रीतम हरमलकर आणि अंकिता कामत यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर सरकारची बाजू मांडणारे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांना खंडपीठानं उत्तर मागितलं. तेव्हा एजींनीच ही पोटनिवडणूक कायद्याला धरून नसल्याचं स्पष्ट केलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. एजी देविदास पांगम यांनी दिलेलं उत्तर असं होतं: लोकप्रतिनिधी कायदा कलम 151 अ नुसार जर निवडून येणारा नवीन उमेदवाराचा कार्यकाळ 1 वर्षापेक्षा कमी उरत असेल तर अशा स्थितीमध्ये निवडणूक घेतली जाऊ शकत नाही. उच्च न्यायालयानं हा कायदेशीर युक्तिवाद मान्य केला असून नागपूर खंडपीठाच्या एका जुन्या निकालाचा संदर्भ देत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. शेवटी 4 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर आमदारकीची शपथ घेणाऱ्या उमेदवाराला केवळ 10 महिन्यांचाच कार्यकाळ मिळतो. म्हणून ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे मतदान सुरू होण्याच्या अवघ्या 18 तासाच्या आधी ही पोटनिवडणूक रद्द केल्यामुळं सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांना धक्का बसला. याच पोटनिवडणुकीसाठी विधानसभेचं अधिवेशन देखील तातडीनं तहकूब करण्यात आलं होतं. त्यामुळे सगळेच अचंबित झालेत. एक म्हणल्यार 23 तारखेच्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचो उमेदवार रितेश नाईक हाणें फॉर्म भरले आणि तो आज पर्यंत आमचो काल पर्यंत 5 पर्यंत जो प्रचार जो आशिल्लो तो प्रचार सामको तेंगशेर पाविल्लो सामको. आणि इल्ले करून आमचो ग्राम जो आसता वाडत आमचो इतले पर्यंत पावलो की ते सभेच्या एका दिसा पयलींची सांगता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेय आयले आणि तांणी जनतेक हांगा फोंडेच्या नागरिकांक संबोधीत करून आनी इल्ले आमकां बळगे दिवन ते केले. आणि कोणाकच म्हणजे कांयच कल्पना आसना. कोर्टान मॅटर चलतालो पण तरी आसतना आर्ग्युमेंट्स हाजे पयलीं जाल्ले 3 दिसा पयलीं आणि ताजे नंतर आज हो निर्णय आयलो अचानक. आणि खरें म्हळ्यार सगळ्यां हो शॉकिंग. एक कायद्याचेर आमी कांय उलोवंक शकना, कोर्टाचेर आमी कांय उलोवंक शकना, पण जें जालां तें खरें म्हटल्यार शॉकिंग आनी दुर्दैवी आसा. आणि आमी प्रचंड बहुमतान आमी हांगा जिखतले हे त्या दिसा सांगिल्लें, मदीं सांगिल्लें आनी आतांय आमी त्याच नेटान आमी तितल्याच उर्बेन आनी तितल्याच हातून आमी काम करतले. खरें म्हळ्यार इतले कार्यकर्ते हांगा रावले, ठाण मारून रावले, वेगवेगळे आमदार मंत्री जावं किंवा बाकीचे सगळे बरे मागचे आसा ते संपूर्ण फोंडाभर सगळे कडेन तांच्यांनी प्रचार केलो, प्रसार केलो, व्यक्तिगती गाठी भेटी घेतल्यो, मिटिंग्स घेतल्यो, कोपरा बैठकी घेतल्यो, सभा घेतल्यो आणि पदयात्रा केल्यो, सगळे केले. आणि अचानक हो निर्णय आलो. ते आमच्या हातान काय ना, ते
इलेक्शन कमिशन जे आसा ते इलेक्शन कमिशन हाजे नंतर ताजेर निर्णय कितें घेता ताजेर सगळें अवलंबून आसा. आतां पर्यंत काय नोटिफिकेशन आयलें ना, इलेक्शन कमिशनाची ऑर्डरय आमचे कडेन कोणा कडेन पावली ना. पण ह्या हातूंत बरें कौतुकी दिसता मुद्दमून की रितेश नायक आनी बाकीचे कार्यकर्त्यांनी ज्या तरेन सगळो प्रचार प्रवास करून ही मुर्बा हाडिल्ली ताका एक खंय तरी मातसो आयज आमकां गॅप पडला. अनेक लोक ह्या संदर्भांतल्यान वेगवेगळे विशय करपाचो प्रयत्न करताकी बी. तातूंत काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाचे स्टेटमेंट हांव मुद्दम आतां हातूंत पळयतालो. तांकां जाय जाल्यार तेय इंटरव्यून करपाक शकताले आनी बाकीचेय कितें करपाचो, कोणें कांयच करूना. पण अशेंच आसतना भारतीय जनता पार्टीचें नांव पिड्ड्यार करपाचो आनी लोकां मदीं संभ्रम निर्माण करपाचो वातावरण तयार करता तो खरें म्हणल्यार तो निशेधार्थ आसा. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या हांवें रिव्ह्यू घेतलो पूर्णता कोर्टान आशिल्ले ताका सगळें विचारलें. 24 वरां तरी निदान हायकोर्टात दिवपाक जाय आशिल्ली. स्टे जो मागयिल्लो इलेक्शन कमिशनान तो दिवपाक जाय आशिल्लो, पण ज्या पद्दतीन तांच्यांनी दिवंक ना आनी फाटले 3 दीस हे ड्रॅग करीत येयल्या. ताचेर म्हाका उलोवपाचें ना, पण एटलिस्ट 3 दीस हेका लागले. खंय तरी निर्णय पयलीं घेतलो जाल्यार गोश्ट वेगळी आशिल्ली. बट जो हायकोर्टात जो कितें निर्णय दिला तो मान्य करून इलेक्शन कमिशन कितें नोटिफिकेशन काडटा ताचे कडेन आमी वाट पळयत आसा. हांव हेज्या पलीकडे त्या विशयाचेर कांयच उलोवपाक सोदिना. बट पुराय पुणेच्या जनतेचे आमी खरोखरूच म्हणजे जांकां जी प्रॉमिसीस दिल्या, आमचो बाप कॅन्डिडेट रितेश आनी आमचे असंख्य कार्यकर्ते सगळ्यांच्या मदीं भोंवल्या आनी आमी फोंडेकारांक जे प्रॉमिसीस दिल्यात 100% जरी इलेक्शन जावंक नासता जाल्यार आमी फुलफील करतले. तुमकां खात्री आहा ताज्या लिडरशिपीच्या सकयल आमी जी कामां हांगासर करता म्हणून प्रॉमीस केला, जांकां जांकां सांगल्यात की सार्वजनीक कामां ही सगळी आमी पुराय करतले. आमचो विजय हो खरो म्हणजे निश्चितच आसलो. आमकां खात्री आसली की आमी 3.5 ते 4 हजाराच्या मार्जिनान हे इलेक्शन जिखतले, कारण काल पर्यंत सुद्धा म्हणजे म्हाज्या सहीत आमचे तमाम कार्यकर्ते हे फिल्डाचेर आशिल्ले. आज सकाळी पासून सगळेजाण फिल्डाचेर आशिल्ले. बुथावेले आमकां आतां आफून हाडचें पडलें. बऱ्याच जाणांक कळूंकूय ना, बऱ्याच जाणांक सरप्रायज दिसले. आमी सगळ्या जाणांक परत एकदा आफोवन घेतले आनी ताज्या उपरांत निकाल कोर्टाचो निकाल तांकां कळयला. बट आमकां खात्री आसा की फोंडेकार जे आसा ते सातत्यान रवी नायकाचे विजन फुडें व्हरपा खातीर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आतां आसले, नितीशा बरोबर आतां आसले, फुडेंय बी सगळे जे आहा ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर रावतले हाचो हांव विश्वास व्यक्त करता. आनी एक आमी दिल्ली प्रॉमिसीस फुलफील करपा खातीर आमी आसा. जे टिका भारतीय जनता पार्टीचेर करता तांचेर म्हाका खरें म्हणजे उलोवपाचें ना, कारण त्यांची हार ही निश्चितच आशिल्ली आनी ते फ्रस्ट्रेशन जावन आतां ज्या पद्दतीन उलयतात म्हाका तेजेर उलोवपाचें ना. हांव फोंडेकारांक परत एकदा प्रॉमीस करता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान जी प्रॉमीस भारतीय जनता पार्टीच्या सरकारान दिल्या ती आमी फुलफील करपा खातीर आमी आमच्या हांगातले असंख्य कार्यकर्ते बाब रितेश हाच्या बरोबर सदोदीत लोकां कडेन आसतले. ऑपोजिशन लिडर म्हणून तुमच्यो कितें हेजे प्रतिक्रिया? ना, हितून क्लियर कट कॉन्स्पिरसी दिसता. कित्याक ह्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकाराक खास करून तेन्ना पोंडाच्या लोकांन ऑलरेडी डिसायड केल्लें की केतन भाटीकर वील बी द नेक्स्ट MLA. आनीक मुखेलमंत्री आनीक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आमी दोगांयनी मेळून म्हाका दिसता आज जे पोंडाकाराचे एक इन्सल्ट केलेलो आसा. इन्सल्ट कित्याक हांव म्हणटा, बिकॉज द पीपल ऑफ पोंडा ऑल्सो वॉन्टेड अ लेजिस्लेटर एंड इट वॉज क्लियर कट दॅट द लेजिस्लेटर वॉज केतन भाटीकर. आनीक जे पड एक वारें केलें की बहुजन समाजाच्या भुरग्याक मुखार काडला म्हणून रवी नायकाची लिगसी मुखार काडपाक, दिस इज एन इन्सल्ट. इट इज एन इन्सल्ट बिकॉज देर वॉज ऑलरेडी अ जजमेंट of 2019 in which the Election Commission of India was part of the judgment. So Election Commission of India was aware ki within 1 year election declare korpak. Timing, if you look, amche legislative assembly session was curtailed because of the Ponda election, and the Ponda election today is curtailed because of an election precedent that has taken place in the past. So हितूंतल्यान ह्या सरकाराक कोणू जरी तर विरोध करता तांकां ते नाका. कोणू जरी तर आवाज काडटाय सरकारा विरुद्ध ज्या पद्दतीन बाब केतन भाटीकरान आमी सांगला, बारीक लोकांले इश्यू तो घेयत आसा आनी मुखारी तो घेतलो. पूण दूख जाता कित्याक दिस इज अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी, मर्डर ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. द वे टुडे इलेक्शन कमिशन इज अ puppet in the hands of this BJP government. The way they talk about legacy of Ravi Naik, and on the other way
the election commissioner jenna AG makes a statement in the court that we stand by what the petitioner says, and the petitioners are said to be close aides within the ruling BJP. खात्री आशिल्लीच की बीजेपी जेन्ना जिखू शकना तेन्ना ह्यो गजाली घडटात. जशें आतां सोशल मिडियाचेर न्यूज चलता, कडबामानार एकट्यान एजन्सी काडल्या, तो कंटिन्युअस तुका फेक आयडीचेर बुरशे कमेंट बरयत रावता. इट्स टेक्नीक. दे कॅनॉट विन, दे बाय. दे कॅनॉट विन, दे स्टॉप. दे कॅनॉट विन, दे थ्रेटन यू. जोर, जबरदस्ती, धमकी, ह्योच गजाली बीजेपीच्यो. म्हाका एकूच गजाल सांग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इतली अशिक्षीत, आर दे अनएज्युकेटेड फूल्स that they don't know that there is a judgment, and judgment asun jenna ते इलेक्शन डिक्लेअर करता आणि तो टर्म दिवपाक वयता. ऑक्टोबर 15 सगळी गजाल घडली. 20 डिसेंबराक जिल्हा परिषद जाल्ली, तेन्नाच करचें आशिल्लें इलेक्शन. तेन्ना कित्याक करूना? आणि तुमचे हियरिंग सोंपला फाटल्या शुक्रारा. सो आय एम शॉक्ड. वॉज द कोर्ट नॉट सिरियस अबाउट इट? बिकॉज कोर्टान हे गजाली घेवंक जाय की गोंयान अख्खे फोंड्यान हे इलेक्शन चल्लां, लोक दीस रात भोंवता गरमीन, खंयच्या पार्टीचो आसूं, स्लिपी वाडटा, हे सगळ्यो कामां, तुजे बीडीओ, तुजे गव्हर्नमेंट फंक्शनरी स्टॉप जाला. सो कोर्टान अशें शुक्राराक डिक्लेअर करचें आशिल्लें. आमकां दिसता सुप्रीम कोर्टान वचनय म्हणून सारकें इलेक्शनाच्या 4-6 वरां पयलीं हें डिक्लेअर केल्लें. इट इज अ क्लियर फिक्सिंग, मॅच फिक्सिंग. आनी आमकां कालूच कळिल्लें हें कित्याक अशें जावपाचें आसा, कित्याक ते डेली सर्वे काडटाले आनी जेन्ना सर्वेक तांकां कमी दिसतालें मातशें बीजेपी, तेन्ना ह्यो गजाली घडटल्यो आमकां खबर आशिल्ल्योच. सो दीस ऑल म्हणटा तो प्लॅन म्हणटा बीजेपीचोच. तुवें तुजे मनाक विचारपाचें. यू शूड ऑल्सो आस्क युअर सेल्फ वेदर दिस इज सी. तुमी जेन्ना म्हणटा गोंय आनी इंडिया भाजपाच्या तर्फे इतले वयर सरला, जाल्यार असलो ब्लंडर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करूं शकता? फाल्यां 7 इलेक्शन चालू मरे, आनी आज इलेक्शन बंद उडयता. हा, सो इट इज अ फेल्युअर ऑफ हुम? गव्हर्नमेंट ऑर इलेक्शन ऑफ कमिशन इंडिया? लेट सीएम स्पीक अबाउट इट. सीएमान येवन 40 एवरी डे सीएम हांगा 10-15 मिटींग घेतालो मरे. गोंयची इकॉनॉमी आलेली मरे सीएमान फोंड्या येवन हांगा. सीएम फोंड्याच आशिल्लो. सो सीएमान आन्सर दिवचें वेदर इट वॉज प्लान, प्री प्लान और नॉट प्लान, और वेदर ही बिलीव्स दिस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया और नॉट. यू आस्क दिस टू द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा और पोंडा. कित्याक तो जितलो फोंड्या येवन 24 तास ताणें फोंड्या दिले, इतल्यो कोपरा बैठक्यो घेतल्यो, जाल्यार त्यो कोपरा बैठकीर बशिल्ल्या लोकांक तरी सीएम तोंड सांगू शकतलो काय हे सारकें की रॉंग म्हणून? हे सीएमान आन्सर दिवचे ह्या गजालीचेर. आय एम नॉट ब्लेमिंग एनीवन, बट दिस इज वॉट अ थ्रेट टू डेमोक्रेसी मीन्स. This is what a black day in democracy means. And this is, even the courts in India should not behave like this. कोर्टान ही गजाल त्या दिसाक कोर्टान सुद्धा म्हाका दिसता when a judgment comes, there should be a lot of emotions in the judgment. There should be emotions because you are dealing with almost 34,000 voters of Ponda and more than 2 lakh people of Andruz Nagar. And अख्ख्या गोंयचे पॉप्युलेशन ह्या इलेक्शनाचेर आशिल्ले. इलेक्शन वॉज फॉट इन द नेम ऑफ लिगसी. वेर इज द लिगसी? कितें केलें तुमी? म्हणजे तुम्ही कोणाक तरी 27 तिकेट दिवची म्हणून रितेशालो गोळो कापलो, की केतन पाटेकार आमदार जावन तुम्ही गोळो कापलो? हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुमकां लोक विचारतले. गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.